काय प्रगती झाली, काय विकास झाला जालन्याचा, शासनाकडून काय मागणी केली आपण? भारतीय जनता पार्टीचा प्रवेश झाल्यानंतर कॉर्पोरेशन आम्ही वन साईड आणली विदाउट कोणत्याही पार्टीची युती न करताना. त्यानंतर सध्या आम्ही जे 2-3 उपक्रम हातात घेतले त्यात सर्वात मोठा म्हणजे 2050चं जे जालना होईल आणि 25-26 वर्षानंतर तेव्हा पॉप्युलेशन जाईल आपला हा जालना शहराचा 7 किंवा 8 लाख. तेव्हा लोकांना लागणारं पाणी आणि त्यासोबत अंडरग्राउंड ड्रेनेज आणि त्यासोबत सिवेज ट्रीटमेंट प्लांट यासाठी आम्ही एक प्रपोजल तयार केलेलं आहे आणि त्या प्रपोजलला त्याचा DPR दोन्ही तयार झालेले आहे. आणि हा प्रपोजल मी मागच्या 2 हप्त्यापूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं. त्यात सकारात्मक उत्तर आलेले आणि त्यासाठी जे कमिटी असतात म्हणजे त्यात प्रवीण परदेशी साहेब आहे, गोविंदराज साहेब आहे, रंगानायक साहेब आहे, 3 मोठे अधिकारी आहेत. त्या तिघांनाही भेटलो आणि त्या तिघांनी एक टीम 12 तारखेला जालन्याला पाठवत आहे आणि ते टीम STP तर आमचं काम चालूच आहे. आमच्याकडे पाण्याच्या टाक्या आहेत आणि जगा फार भरपूर आहे आणि दोन्ही अंडरग्राउंड ड्रेनेजचा बी DPR तयार आहे आणि नवीन पाईपलाईन शागट जायकवाडी टू जालना अशी दोन्ही योजना मला वाटते दोन्ही योजना हे वर्ल्ड बँकमध्ये बसवामध्ये माझी विनंती आहे आणि यांची किंमत 2000 करोडपर्यंत जाईल आणि मला शक्य वाटते की हा मोठा प्रोजेक्ट येत्या पुढच्या 2 महिन्यात वर्ल्ड बँकमध्ये जाईल आणि त्याचं आम्हाला TS भेटेल आणि त्याचं वर्ल्ड बँकला जाईल आणि हे काम शिकेल. एक सर्वात मोठा हे काम आहे. आणि जालनामध्ये स्टील इंडस्ट्री आहे, सिव्हिल इंडस्ट्री आहे, विडी इंडस्ट्री आहे. इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात. आमच्याकडे जर लेबर असेल तर हे लेबर आमच्याकडे 50,000पेक्षा जास्त लेबर आहे आणि त्यांचा हॉस्पिटलसाठी माझी एक मागणी आहे. ती मागणी बी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने त्यासाठी त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्याचं प्रपोजल त्या संबंधित जे हे काम करतात त्याला MS काहीतरी म्हणतात. माझ्याकडं लेटर होता लेटर आहे त्यात मी पूर्ण डिटेल तुम्हाला दाखवू शकतो. त्याचाही त्यांनी सकारात्मक दिलेलं आहे आणि हे काम जर झालं तर त्याला 14 की 15 एकर जागा लागते. मी काल जालना कलेक्टरला बोललो की असं प्रपोजल आहे तर आमच्याकडे जागा फार आहे. हे 2 मोठे काम या मी भारतीय जनता पार्टीमुळे गेल्यानंतर हा काम होता. यात आमचे सन्माननीय माजी खासदार रावसाहेबजी दानवे, माजी मंत्री आदरणीय बबन लोणीकर, आमदार सन्माननीय नारायण कुचेजी, आमदार सन्माननीय दानवे यांचे चिरंजीव हे सर्व मला मदत करतात आणि त्यांच्यामुळं आणि अतुल साहेब यांच्यामुळे हे काम होऊ लागले. विधान परिषदेच्या निवडणुकीत आपलं नाव शेवटच्या टप्प्यात हटवलं गेलं. नाही, मी शर्यतीतच नव्हतो. असा ठीक आहे. ते समाचार माध्यमामध्ये नाव येतात, इलेक्ट्रिक मीडियामध्ये येतात आणि प्रिंट मीडियामध्ये. मी तसं काही मागितलं डिमांड नव्हती. नाही. प्रवेश करताना तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं प्रवेश करताना मी कोणत्या प्रकारचं आश्वासन घेतलेलं नाही. मी फक्त मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महानगरपालिका मला फ्री हँडला मी वन साईड आणणार आहे आणि आल्यानंतर आमच्या महानगरपालिकाला तुम्ही भरघोस निधी द्या हे अपेक्षा. सर, घाणेगाव तलावाचा प्रश्न नेहमीच घाणेवाडी कुठला तरी आहे म्हणजे घाणेवाडी हा तलावाचा प्रश्न कधी निकाली निघाल म्हणजे त्याच्यात गाळ काढणे किंवा हे करणं त्याचं काही विजन आहे का तुमचं? हे बघा, घाणेवाडी तलाव हा निजामकालीन तलाव आहे. जेव्हा जालना शहराचा पॉप्युलेशन जेमतेम मला वाटतं 50-60 हजार असेल त्यासाठी, पण आता 4 लाख लोकांचं शहर झालं. पर्याय म्हणून मी आमदार असताना जायकवाडीकडून पाईपलाईन काढलं म्हणून आता घाणेवाडी प्रत्येक त्याच्या घाणेवाडीच्या कॅचमेंट एरियामध्ये फार पाणी अडवण्याचं काम तळे हे ते फार झालेले आहे. नैसर्गिक पाणी आम्हाला ज्या पद्धतीने यायला पाहिजे त्या पद्धतीने घेत नाही म्हणून हा तलाव जास्त भरत नाही. म्हणून आता संपूर्ण आमचा डिपेंड जायकवाडीवर आहे. जायकवाडीनं आम्ही पाणी आणण्याचं तयार करू. आणि मी जे तुम्हाला बोललो होतं की ज्या जालना स्टील क्लस्टर स्थानिक औद्योगिक मागणी विचारायचं येथे 100 खाटाचे राज्य कामगार विमा योजना म्हणजे ESIS रुग्णालय मंजूर करण्याबाबत.
मोठं काम झालं? हे 2 मोठे काम सध्या परिस्थिती 6 महिन्यात आम्ही हे काम धरलं आहे आणि पॉझिटिव्ह सकारात्मक आम्हाला आमच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि हे काम लवकर करणार आहे. एक असा प्रश्न आहे, जालना इकॉनॉमिकल चांगलं आहे की सामाजिक किंवा स्वच्छतेच्या बाबतीत जालना नेहमी नाक मुरडलं जातं, काय नाही म्हणतात? हे बघा, नगरपालिका जेव्हा माझी मिसेस संगीता गोरंट्याल नगराध्यक्ष असताना जे आम्ही सफाईचा जे कार्यक्रम घेतला आणि जे ऑल ओव्हर इंडियाचं जे रँकिंग आम्हाला भेटलं, त्यात ऑल ओव्हर इंडियामध्ये आमचा रँकिंग 36 आला, त्यात 36 आणि महाराष्ट्रात 7 आणि मराठवाड्यात पहिला आला, म्हणजे तुमच्या औरंगाबादपेक्षा पहिला आला ते रँकिंग. त्याच्यानंतर आमचा टेन्युअर खतम झाल्यानंतर मग प्रशासक आला, मग प्रशासकाच्या काळात इलेक्शन झाले नाही, मग महानगरपालिका झाली, 3 वर्ष प्रशासक होतं. प्रशासक जे असताना प्रशासकने जे काम केलं पाहिजे त्यांनी काही केलं नाही. आणि आत्ताही म्हणजे म्हणजे सॅनिटेशनसाठी आउटसोर्सिंगचे काम करणे, लाईटसाठी आउटसोर्सिंगचे काम करणे, नगर परिषदमध्ये आमची जे कर्मचारी संख्या फार कमी आहे, त्याला आता आम्ही RR म्हणून आहे ते गोविंदराज साहेबकडे आहे, आम्ही पाठवलं, आमच्याकडे 900 कर्मचारी ती कमी आहे. हे तर केलं पाहिजे ना. आणि आता आज ते टेंडर काढला 14 कोटीचा सफाईचा, ते एका महिन्यात त्याचं टेंडर उघडेल आणि काम फास्ट करणार आहे. 2 दिवसापूर्वी का 2 दिवसापासून जालन्याचे आमदार काही लोकांना घेऊन, काही पदाधिकाऱ्या घेऊन पूर्ण मंत्रालयात फिरले, म्हटले का जालन्याचा आम्ही विकास केला, अमुक आम्ही निवेदन दिले. एक महत्त्वाचा प्रश्न होता, त्या तलावामध्ये गौतम बुद्धाचा स्टॅच्यू उभा आहे, त्याबद्दल काय म्हणतात? एकतर त्या स्कीमला बीम पार्क म्हणून ते योजना आहे, चांगली गोष्ट आहे. पण सध्या आमदार साहेबांना हे माहीत नाही आहे की ज्या मोती तलावामध्ये हे तुम्ही करण्यासाठी बोलतात ते महानगरपालिकेची जगच नाही आहे. सर्वात पहिली बात त्यांना कळत नाही, तर बिचारे ते आता त्यांना माहीत नाही, तर कसा माहीत नाही, मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. आणि जेव्हा हा मीटिंग झाली त्याच्यात मला माहीत होतं की असा प्रश्न होणार आहे. ठीक आहे, मला बोलवलं नाही, मी मिटिंगला गेलो, मी बाहेरच होतो त्या दिवशी, पण मला हे सर्व माहीत होतं की बाबा हा महाराष्ट्र शासनाची जागा नाही. जर याला आपल्याला भीमपार करायचं तर नगरपालिकाने 37ची कारवाई केली पाहिजे. 37ची कारवाई केल्यानंतर मग कलेक्टर हा जागा नगरपालिकेला हँडओव्हर करतो, मग त्याच्यावर हा भीमपार उभा केला. आता हे सिंपल गोष्ट त्या माणसाला माहीत नाही. पण काल आम्हाला कलेक्टरने बोलले की संजय शिरसाट यांनी त्यांनी सांगितलं आम्हाला, ठीक आहे मॅडम, आम्ही 37ची मागणी तुमची पूर्ण करून देऊ. साहेब, अर्जुन खोतकर आणि तुम्ही कायम करत प्रतिस्पर्धी राहिले आहे, तुम्ही निवडणुका पण एकमेकाच्या विरोधात लढले, तुमचं पॅचअप वगैरे झालंय का? पॅचअप म्हणजे नाही असं, एक मॅन में 2 तलवार रह सकती, पॅचअप वगैरे काय होत नाही राजकारणात. म्हणजे मी सांगतो ठीक आहे, जिथं विकासाचा प्रश्न येईल ठीक आहे, आम्ही एकत्रित येऊ, पण जिथं विकासाचं राहणार नाही, जिथं राजकारण करायचं तिथं राजकारण करू. दोघं म्हणतात मीच विकास केला, आता लोकांनी परत ऐकलं खरं विकास कोणी केला असं. मी काय म्हणतो, विकास म्हणजे प्रेस समोर बोलणे, भाषणात बोलणे, पब्लिकमध्ये बोलणे विकास होतो. विकास करून दाखवा लागतात. मी जसं बोललो की जोपर्यंत जालना शहरात